बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संसदेमध्ये रात्री उशिरापर्यंत म्हणजे रात्री 1:30 वाजेपर्यंत वक्फ सुधारणा कायदा 2025 हे अमेंडमेंट बिल काल पारित करण्यात आलं. 288 विरुद्ध 232 असा हा आकडा आहे. आपण सर्वांनी पाहिलं असाल, जवळपास 1:30-2 वाजता ज्यावेळेस हे बिल पारित झालं त्यानंतर ओम बिर्ला यांनी त्याची तशी घोषणा केली. त्यानंतर अमित शहांचं आणि अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजूंचं भाषण झालं. रात्री उशिरापर्यंत मी हा सारा प्रकार पाहत होतो. शिवसैनिकांनो, लक्षात घ्या, आता गोष्ट अशी झाली आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ह्या बिलाला विरोध केला. म्हणजे बिलाच्या बाजूने मतदान न करता बिलाच्या विरोधात मतदान केलं. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले. आता मला एका गोष्टीचं साध्या उत्तर द्यायचं. शिवसेनेच्या खासदारांनी स्पष्टपणे आपण ह्या बिलाला विरोध का करत आहोत हे तिथे पार्लमेंट मधून सांगितलं. स्वतः अरविंद सावंतांनी सांगितलं. त्यातला एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हा सर्वांच्या समोर ठेवतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष ह्या बिलाच्या पाठीशी आहे, ह्या बिलाच्या विरोधात आहे. या गोष्टी मी तुम्हा सर्वांसमोर एकाच मुद्द्यातून ठेवायचा प्रयत्न करतो. बघा, लक्षात घ्या, कुणीही उठावं, कुणाच्याही प्रॉपर्टीवर हक्क दाखवावा. म्हणजे वक्फ सारखं विधेयक, म्हणजे हा जो कायदा आहे हा जर कधीही कुणाच्याही प्रॉपर्टीवर दावा ठोकत असेल, शिवसेना याच्या विरोधात आहे. म्हणजे कुठल्याही असो, हेच नाही कुठलंही असो, कुणीही सांगावं 2-3 हजार वर्षांपूर्वीची समजा एखादी हिंदूंची प्रॉपर्टी असेल, एखादं मंदिर असेल, त्याच्यावर दावा ठोकावा, शिवसेना ह्या सगळ्याच्या विरोधात आहे. शिवसेना कधीही या गोष्टींना पाठिंबा देणार नाही. या संपूर्ण विधेयकामध्ये म्हणजे बरं, ह्या गोष्टी कोर्टात चालणार नाहीत, ह्या गोष्टी न्याय व्यवस्थांमध्ये चालणार नाहीत, यांच्यासाठी कायदे वेगळे, या अशा गोष्टींच्या पाठीशी शिवसेना कधीही नाही. महत्वाचं काय आहे ते लक्षात घ्या. शिवसेनेचा ह्या संपूर्ण विधेयकामध्ये नेमका कुठल्या गोष्टीवर आक्षेप होता, नेमकी कुठली अशी एक गोष्ट आहे जी शिवसेनेला पटत नव्हती, ज्यासाठी जेपीसी मध्ये म्हणजे ती काय म्हणतात, ती पार्लमेंटरी कमिटी स्थापन केली जाते. त्या पार्लमेंटरी कमिटीमध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत साहेब सुद्धा होते. या पार्लमेंटरी कमिटीमध्ये ज्यावेळेस आपण त्याच्यासाठी हरकती दिल्या, आपल्या सूचना दिल्या, त्या सूचना फक्त विरोधी पक्षाचे तुम्ही खासदार आहात म्हणून तुमच्या सूचना स्वीकारल्याच गेल्या नाहीत, ज्याला क्लॉज बाय क्लॉज डिस्कशन म्हणतात. हा सगळ्यात पहिला मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा मी त्यापुढे सांगतो. सगळ्यात पहिला मुद्दा, क्लॉज बाय क्लॉज डिस्कशन झालंच नाही. जी एक लोकशाहीची संसदीय पद्धती आहे, आपल्या संसदीय कार्यरचनेची, म्हणजे जर पार्लमेंटमध्ये एखादं बिल येणार असेल तर त्याच्यासाठी चर्चा घडवली जाते, वरच्या खालच्या दोनही सभागृहांमध्ये एक चर्चा घडवली जाते. तशा प्रकारची क्लॉज बाय क्लॉज चर्चा झालीच नाही. समजा तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, पण विरोधी पक्षांचं सुद्धा काही मत असेल त्याच्यामध्ये, तर ते मत सुद्धा विचारात घ्यावं. ग्राह्य धरणं न धरणं हा त्या कमिटीचा सर्वस्वी अधिकार राहील, पण कमीत कमी त्याच्यावर चर्चा घडवून आणणं, त्यांची मतं जाणून घेणं हा प्रकार कुठेच झाला नाही. त्यामुळे शिवसेनेचं जे एक महत्वाचं कारण होतं ते कुठे चर्चेलाच गेलं नाही. ते कारण असं होतं, या सगळ्यामधून म्हणजे वक्फ अमेंडमेंट बिल 2025 या सगळ्यामध्ये शिवसेनेला फक्त एक महत्वाची गोष्ट होती, ती खटकत होती की समजा वक्फच्या ताब्यातल्या काही जमिनी तुमच्याकडे येणार असतील, सरकार म्हणून तुमच्याकडे येणार असतील, तर त्या जमिनींचं भविष्यामध्ये, पुन्हा लक्षात घ्या, त्या जमिनीचं भविष्यामध्ये तुम्ही काय करणार आहात. साधा प्रश्न आहे. तुम्हाला वाटत असेल ते सरकार ठरवेल सरकारला काय करायचंय, पण आजच्या घडीला सरकार हे उद्योगपतींचं झालेलं आहे. अदानी अंबानी यांचं हे सरकार झालेलं आहे. याचा एक उत्तम नमुना जर तुमच्या सर्वांसमोर ठेवायचा झाला तर मुंबईच्या किती जमिनी सध्याच्या घडीला अदानी समूहाच्या ताब्यामध्ये आहेत हे तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही थक्क व्हाल. अगदी महत्वाचे भूखंड, मोठमोठे भूखंड जे भविष्यामध्ये
तिथे काही नियोजित गोष्टी होऊ शकल्या असत्या आणि त्यासाठी म्हणूनच ते राखीव होते. एक वेगळा व्हिडिओ मी समजते याच्यावर घेईल, कारण हा व्हिडिओ मग वाढेल आणि हा व्हिडिओ मला वाढू द्यायचा नाही, कारण थेट मेसेज जाणं गरजेचं आहे. आज शिवसेनेला काय 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 आभूषण लावायचा प्रयत्न केला, काय काय उपमा द्यायचा प्रयत्न केला. बाळासाहेब असते तर हे केलं असतं का, बाळासाहेब असते ते केलं असतं का. बाळासाहेबांनी या तुमच्या सरकारी बाबूंच्या मित्रांच्या खिसे भरण्यासाठी, त्यांच्या उरात त्यांच्या घशात त्या जमिनी घालण्यासाठी बाळासाहेबांनी कधीही सपोर्ट केला नसता. ज्यावेळेस दिसतंय की ह्या जमिनी घेणं हा फक्त लँड ग्रॅबिंगचा हा एक पार्ट आहे. लँड ग्रॅबिंग म्हणजे जमिनी बळकवायच्या. पण ज्यावेळेस शिवसेनेचा एक साधा प्रश्न आला की ह्या जमिनींचं भविष्यात तुम्ही करणार काय आहात, ह्या जमिनी घेतल्यानंतर तुम्ही ह्या उद्योगपतींच्या घशात घालणार आहात का, शिवसेनेच्या ह्या प्रश्नावर मात्र ह्यांच्याकडे कुठलंही आजच्या घडीला उत्तर नव्हतं. शिवसेनेची एक साधी मागणी म्हणा, एक्सपेक्टेशन म्हणा, एक अशी होती की या सगळ्या गोष्टींवर जोपर्यंत पारदर्शकता येत नाही हे पुन्हा जेपीसीकडे पाठवा. जेपीसीने या सगळ्या गोष्टींची एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, जेपीसी म्हणजे म्हणतात तिला, तिच्यात विरोधी पक्षातलेही सदस्य असतात, सरकारी पक्षातलेही असतात, काही एक्सपर्ट असतात त्या गोष्टीतले. म्हणजे समजा एखादा असा कायदा असेल ज्यामध्ये खासदारांना कदाचित त्याचं तितकंसं आकलन नसेल, तर त्या क्षेत्रातले, समजा हा मेडिकल क्षेत्रातला असेल तर डॉक्टर असतील, कायद्यांच्या क्षेत्रातला असेल तर कायदेतज्ञ असतील, अशा प्रकारचे सदस्य त्याच्यामध्ये असतात. ह्या सगळ्यामध्ये फक्त ऐकलं गेलं ते फक्त आणि फक्त एनडीए आणि एनडीएच्या घटक पक्षांच्या खासदारांचं, कारण त्यांना माहिती होतं पाशवी बहुमत आहे. मग ज्यावेळेस शिवसेना प्रश्न विचार, शिवसेनेचा एकमेव आक्षेप आहे, ह्या जमिनी भविष्यात तुम्ही घेतल्यानंतर आम्ही याची खात्री बाळगायची काय की ह्या जमिनी फक्त लोकांसाठी, या देशातल्या लोकांसाठी, म्हणजे जिकडे जिकडे वक्फच्या जमिनी तुम्ही ताब्यामध्ये घेणार त्या फक्त देशातल्या लोकांसाठी आणि त्यांच्यासाठी म्हणूनच राखीव राहतील. ह्या जमिनी कुठल्याही उद्योगपतीच्या घशात जाणार नाहीत. कवडीमोल दावाने, कालच बघा ना आदित्य साहेबांचं एक स्टेटमेंट तुम्ही पाहाल, मुंबईकरांना टॅक्स वाढवले, प्रॉपर्टी टॅक्स मध्ये वाढ केली, इतर सगळ्या जे मलनिस्सरण असतं, घनकचरा व्यवस्थापन असतं, हे सगळे टॅक्सेस वाढवून त्यांच्याकडून वाढीव दर आता घेतला जाणार. पण 7,500 कोटींचं अदानी समूहाकडून मुंबईला येणारं प्रीमियम धारावी डेव्हलपमेंटच्या नावाखाली, ते प्रीमियम मात्र सरकार माफ करतं. लक्षात घ्या, 7,500 कोटींचं प्रीमियम एका उद्योगपतीचं माफ होतं, पण तुमचे माझे टॅक्स मात्र वाढवले जातात. आपल्या खिशाला कात्री द्यायची आणि ह्यांचे टॅक्स माफ करायचे. अगदी हाच प्रकार इथे सुद्धा होणार. आज मुंबईसह देशातल्या सर्व प्रमुख महानगरांचे रेडी रेकनर दर हे वाढलेले आहेत. याचा अर्थ भविष्यात ज्या वेळेस तुम्ही, आणि सगळ्यात जास्त दर वाढलाय तो सोलापुरातनं 10 ते 10.5%. म्हणजे आज मुंबईत जर तुम्ही घर घ्यायला गेलात, जे घर समजा तुम्हाला 1 लाखात मिळणार असेल, आज त्या घराची किंमत 1,40,000 झालेली आहे. एक्झाम्पल, मी तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगितलं, म्हणजे जागेवर तुम्हाला 40% भाववाढ झालेला आहे. इतकं हे सोपं आहे. मग अशा प्रकारे रेडी रेकनरचे दर वाढवायचे आणि जे जे मुख्य भूखंड असतात, समजा एखादा महाराष्ट्रातला भूखंड असेल, मुंबईतला भूखंड असेल, जो म्हाडाला देऊ शकतात, जो MMRDA ला देऊ शकतात, जो SRA ला देऊ शकतात, त्यांच्या मार्फत काही तिथे विकास करून स्वस्त दरातली घरं गरिबांना उपलब्ध होऊ शकतात, सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना उपलब्ध होऊ शकतात. मात्र ते नाही. हे भूखंड कुणाकुणाच्या घशात जाणार आहेत हे तुम्हाला आज माहित नाही. आज काय होतंय, हिंदुत्वाची अशी झापडं लावली डोळ्याला की आपल्याला पुढचं काहीच दिसत नाही. शिवसेनेचं फक्त ह्या संबंध विरोधामागे हे एकमेव कारण आहे. बघा, कुणावरही अन्याय होता कामा नये, मग तो कुणावरही, जात पात पंत प्रांत यांच्या पलीकडे जाऊन. पण ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट एक वेगळा उद्दिष्ट दाखवून समोर ठेवता, पण त्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये काहीतरी काळभेरं असतं, काहीतरी एक लपलेलं असतं, ते लपलेलं समाजासमोर आणण्यासाठी शिवसेनेने आज जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे हा पुन्हा पाठवण्याचा एक निर्णय घेतला. आणि त्यानंतर जर असं झालं नाही तर या बिलाला विरोध राहील आमचा. जर ही स्पष्ट भूमिका घेतली तर यात चुकलं काय? तुम्ही या सगळ्या गोष्टींची उत्तरं द्या. या सगळ्या गोष्टींची उत्तर द्या. शिवसेनेचा तुम्हाला पाठिंबा राहील. पण या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्ही कधीही देणार नाहीत, कारण या मागचं तुमचं उद्दिष्ट अतिशय स्पष्ट आहे.
कारण आज ज्यावेळेस शिवसेने हरकती उपस्थित केल्या की ज्यावेळेस ही सगळी ताब्यात घेतलेली जमीन ह्या उद्योगपतींच्या घशात जात असेल, त्यावेळेस आम्ही सुद्धा पाठिंबा दिलेला असणार, आमचाही त्याच्यामध्ये हातभार लागणार आणि आम्हाला या गोष्टीमध्ये हातभार लावायचा नाही. अतिशय सुस्पष्ट भूमिका आहे शिवसेनेची. लक्षात घ्या, हिंदुत्व आणि या बिल्डरांच्या घशात जाणाऱ्या जमिनी ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आजच्या घडीला प्रत्येक गोष्ट धर्माच्या जातीच्या साच्यातून घातली जाते, जेणेकरून तुमचे माझे डोळे त्या गोष्टीच्या पलीकडची गोष्ट न पाहता फक्त धर्म म्हणून, प्रांत म्हणून, जात म्हणून आपण ह्या साऱ्या गोष्टींकडे पाहतो आणि इथेच आपण फसतो. आता बघा, जर तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये जर काही चुकीचं वाटत असेल की नाही, म्हणजे जरी बिल्डरांच्या घशात जात असतील त्या जमिनी तर गेल्या पाहिजेत, काही हरकत नाही, तर तुम्ही लिहा कमेंटमध्ये ह्या जमिनी बिल्डरांच्या घशात जाणं हे योग्यच होतं, हे माहीत असून देखील. कारण सरकारने त्याच्यावर चुप्पी साधली, सरकारने त्याच्यावर बोलणं टाळलं, याच्यातच सारं काही स्पष्ट आलं. जर तरीही तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये व्यक्त व्हा, जर आपली भूमिका तुम्हाला चुकीची वाटली असेल. याच्या व्यतिरिक्त शिवसेनेचा कुठलाही हेतू नाही, पुन्हा एकदा सांगतो. आणि तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. या विषयावर मी पुन्हा एकदा सारीच्या सारी विरोधकांनी मांडलेल्या हरकती आणि त्याच्यावर सरकारकडून काय उत्तर आलेलं आहे, त्या हरकती विचारात घेतल्या आहेत की नाही, या सर्वावर एक सविस्तर व्हिडिओ नक्कीच करेन. तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.